नमस्कार मित्रांनो. मित्रांनो, बैलगाड्या क्षेत्रातून एक मोठी बातमी समोर येते, की आपल्या सर्वांचेच लाडके आणि ज्या माणसाचं बैलगाडा क्षेत्रामध्ये एक वेगळं योगदान होतं, एक वेगळं वलय होतं आणि ज्या माणसाची एक वेगळी आपल्या संपूर्ण बैलगाडा क्षेत्रामध्ये ओळख होती. असे आपले सर्वांचे आवडते, सर्वांचे लाडके आणि सर्वांच्या बैलप्रेमींच्या गळ्यातील ताईत असणारे हे आपले लाडके पंढरीशेठ फडके म्हणजेच आप्पा यांचं निधन झाल्याची बातमी आता समोर येते. मित्रांनो, आपण सगळ्यांनी प्रथमतः आप्पांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहूया, की मित्रांनो या माणसाचं आपल्या बैलगाडा क्षेत्रामध्ये खूप मोठे योगदान आहे. या माणसाने आपल्या गरीब शेतकऱ्यांकडून, गरीब माणसांकडून त्यांची बैलं मोठमोठ्या रकमा देऊन घ्यायला सुरुवात केली आणि त्यांच्या निमित्तानं बैलगाडा क्षेत्रातील बैलांना एक चांगली किंमत मिळायला लागली आणि मित्रांनो त्या ह्याच्यामध्ये त्यांचं एक खूप मोठं योगदान आहे. एक गाडा मालक ते बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष होण्यापर्यंतची कारकीर्द त्यांनी भूषवली आणि या संपूर्ण कारकिर्दीमध्ये त्यांचं खूप चांगलं योगदान राहिलं आणि हे योगदान देत असताना खूप चांगल्या प्रकारे त्याने आपली कारकीर्द बैलगाडी क्षेत्रामध्ये चालवली. आणि मित्रांनो, अशाच आज आपल्या सर्व लाडक्या पंढरीशेठ फडके यांची निधनाची बातमी ऐकायला मिळाली आणि खूप वाईट वाटलं. मित्रांनो, खूप रॉयल माणूस होता. मित्रांनो, जर तुम्ही बघितलात तर 10 नंबर आणि पंढरीशेठ फडके हे जणू एक वेगळं नातं त्यांचं होतं आणि 10 पंढरीशेठ फडके हे नाव आपल्याला कायमच बैलगाडा क्षेत्रामध्ये आणि त्या प्रामुख्याने बिनजोडच्या शर्यतीमध्ये ऐकायला मिळायचं. आणि मित्रांनो, आज त्यांची निधन झाल्याची बातमी ऐकायला मिळाली आणि खूप वाईट वाटलं. कारण का ह्या माणसाचं एक वेगळं वलय होतं. त्यांचं ते 10 नंबरच्या गाडीतून येणं आणि त्याच्यानंतर सनरूफमधून बाहेर येऊन गाडीच्या टपावर बसणं. त्याच्यानंतर टपावर उभं राहून त्यांचा तो एक त्यांच्या स्टाईलने केलेला डान्स हा हे बैलगाडा क्षेत्र कधी विसरू शकणार नाही. त्यांची एक वेगळी स्टाईल होती. जसं बॉलिवूडमध्ये एक वेगळा हिरो असतो किंवा एखाद्या माणसाची वेगळी क्रेज असते. तसा आपण म्हणूया की बैलगाडा क्षेत्रातील एक मोठा सेलिब्रिटी माणूस आज आपल्यातून निघून गेला. त्यांची एक वेगळी स्टाईल होती आणि त्या वेगळ्या स्टाईलसाठी ते बैलगाडा क्षेत्रामध्ये फेमस होते. आणि असा माणूस आज बैलगाडा क्षेत्रातून आपल्यातून सर्वांच्यातून निघून गेला. बरेच वेळा ते मधी काही कारणास्तव जेलमध्ये होते. त्याच्यामुळे ते बैलगाडा क्षेत्रामध्ये जास्त मैदानावर दिसायचं नाही. तर बरेच लोकांच्या कमेंट असायचा की पंढरीशेठ फडके जर मैदानावर नसले तर मजा नाही. पण ते जेव्हा मैदानामध्ये येतात तेव्हा खूप एक वेगळं वातावरण मैदानामध्ये होतं. तर असा माणूस आता आपल्यातून कायमचा निघून गेलेला आहे. मित्रांनो, आपण आशा करूया की ते जिथे कुठे असतील तिथे एकदम व्यवस्थित राहतील आणि आपण आपल्या वतीने पुन्हा एकदा आपणांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहूया आणि त्यांचे कायम आपल्या सर्व बैलगाडी क्षेत्रांवर लक्ष राहील आणि त्यांच्या पाठीमागे आपलं बैलगाडा क्षेत्र एक सुंदररित्या चालू राहील अशीच आशा करूया. धन्यवाद.